आणि महिलांच्या संदर्भात एवढं घृणास्पद कृत्य त्यांनी कधी केलेलं असेल याची कोणतीही माहिती मला नाही. आणि त्याच्यामुळे या प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. हा राजकीय द्वेषापोटी केला जातो. आणि याच्यामध्ये विशेषतः उभाटाचे जे नेते आहेत हे आघाडीवर दिसतात. त्याच्यामध्ये संजय राऊत आहेत किंवा त्यांच्या महिला अध्यक्ष आहेत. तर त्यांचं हे करण्याचं कारण, हे एकमेव कारण म्हणजे ज्यावेळेला शिवसेनेमध्ये संघर्ष घडला आणि ज्या वेळेला उभाटाच्या वतीने महाराष्ट्र पेटवण्यासाठी जागोजागी दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यामध्ये मी ज्या प्रकारे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची बाजू ही महाराष्ट्रासमोर आणली, त्याच्यामुळे त्यांचा हा प्रयत्न असफल झाला. महाराष्ट्राची जनता ही शिवसेनेबरोबर राहिली आणि मुख्य प्रवक्ता म्हणून मी जी केलेली कामगिरी होती त्याच्यामुळे जे लोक अशा तऱ्हेचा असंतोष महाराष्ट्रामध्ये घडून आणू पाहत होते त्याच्यामध्ये विशेषतः संजय राऊत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा हा कट यशस्वी होऊ शकला नाही. आणि या रागापोटी ते वेगवेगळी विधानं माझ्याबद्दल करत आहेत. कोणताही संशय जनतेमध्ये नसावा म्हणून मुद्दाम ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. मी मध्यंतरी बाहेरगावी होतो, दुसऱ्या राज्यामध्ये होतो, त्याच्यामुळे प्रेस घेऊ शकलो नाही. परंतु मी आधी निर्विवादपणे सांगतो की याच्यामधल्या कुठल्याही गोष्टीचा माझा काडीमात्रही संबंध नाही. या झालेली घटना ही अत्यंत घृणास्पद आहे, त्याचा मी निषेध करतो आणि ह्या संबंधित व्यक्तीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी अशी माझी ठाम भूमिका आहे. निश्चितपणे अगदी माझ्या मतदारसंघामध्ये 500 रुपये प्रत्येक महिलेला देऊन त्या ठिकाणी उभाट्याच्या वतीने मोर्चे काढण्याचा प्रयत्न झाला. वास्तविक माझा काय संबंध आहे या गोष्टीशी, कारण ही केलेली ही त्यांची व्यक्तिगत गोष्ट आहे आणि ही गोष्ट कोणालाही माहिती नव्हती. माझ्याकडे एखादी तक्रार आली असेल आणि त्याची मी दखल घेतली नसती तर माझा दोष मी मानू शकलो असतो किंवा त्यांना वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न मी केला असता तर तो मनुष्य दोषी असू शकतो. केवळ ओळख असल्यामुळे ते करत असलेल्या वाईट कृत्यांशी आपला संबंध नेऊन जोडणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. आणि हा सगळा प्रयत्न उभाटाकडून होतं. ज्यांच्या नेत्यांनी त्यांच्या मंदिराला पाण्याची लाईन आणून दिली, त्यांच्या मंदिराला निधी दिला, तेच लोक आज असा आरोप करतायत म्हणजे त्यांनी केलं तर ते योग्य आहे आणि दुसरं कोण मंदिरात गेलं तर ते चुकीचं आहे असं म्हणणं हे साफ चुकीचं आहे. राजकीय द्वेषापोटी हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणीही या खोट्या प्रसिद्धीला बळी पडू नये अशी माझी नम्र विनंती आहे. मी लवकरच या संदर्भात सल्ला घेणार आहे आणि एकदा या संदर्भातलं आरोपपत्र दाखल झालं खरातांच्यावर की ही जी बदनामी माझी खोटी केली गेली त्याच्याबद्दल कुठली कायदेशीर कारवाई करायची याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय मी घेईन. परंतु अशा रीतीने सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत ज्यांची चांगली प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा अतिशय चुकीचा आहे असं माझं ठाम मत आहे. आणि मी त्या निमित्ताने या जे असा प्रयत्न करतायत त्यांचा निषेध करत असताना, खरातांचा निषेध करत असताना अशा ज्या राजकीय प्रवृत्ती आहेत की ज्यांना महिलांच्या हितामध्ये इंटरेस्ट नाही, ते खरातना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही, परंतु इतरांची बदनामी करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे असं स्पष्ट आपल्याला सर्वांना सुद्धा जाणवत असेल. आणि त्याच्यामुळे माझी स्पष्ट भूमिका आहे की घडलेलं कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. याचा निषेध प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा ही त्या खरातना झाली पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे. श्रद्धा असणं वेगळा भाग आहे, मंदिरात जाणं, श्रद्धा असणं, देवीची पूजा करणं वेगळा भाग झाला. सगळेच राजकारणी एकाच वेळेला खरातच्या पायापर्यंत जातातच कसे काय? पुरोगामी महाराष्ट्र आहे, राजकीय नेत्यांना भोंदूबाबाची गरजच काय वाटते? याच्यामध्ये असं आहे की कोणीतरी आपण म्हणतो की एखादं जे मंदिर आहे या मंदिरामध्ये प्रचिती येते किंवा त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला खरोखर एक चांगली भावना असं जर एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं करत एकामेकाशी चर्चेमधून या लोकांची प्रसिद्धी होते आणि त्याचा गैरफायदा अशी मंडळी घेत असतात असं माझं ठाम मत आहे. कारण मी शिवमंदिर म्हणून गेलो होतो, त्यानिमित्ताने ओळख झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अनेक महनीय व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी येत असतात.
हे बघा, तुमच्या सरकारला- श्रद्धा हे वेगळा भाग आहे आणि जादूटोणा हा वेगळा भाग आहे. मी स्वतः जरी माझी ओळख झालेली असली तरी कुठल्याही तऱ्हेचा अघोरी विधीमध्ये मी भाग घेतलेला नाही. मंदिरामध्ये जी ब्राह्मण पूजा करत असतात, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो, पाण्याचा अभिषेक केला जातो, याच्या पलीकडे कुठल्याही पूजेमध्ये किंवा आपण जे म्हणता की अंधश्रद्धेमध्ये जे वेगवेगळ्या तऱ्हेचे विधी केले जातात, अशा कुठल्याही विधीमध्ये मी स्वतः भाग घेतलेला नाही. किंवा ह्याच्यापैकी आलेल्या कुठल्याही माणसाने शंकराची पूजा म्हणजे शिवपूजा करण्याच्या व्यतिरिक्त काय केलं असेल असं मला स्वतःला वाटत नाही. परंतु एकंदरीत आता ज्या बातम्या येतात त्याच्यावरून त्यांनी आपलं ज्योतिषाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा